मराठा समाज तुमच्या पूर्वजांमुळे, तुम्ही मात्र समाजामुळे आहे। राजे राजवाडे सोडा। EWS SEBC आरक्षणात सगळं काही, फक्त राजकीय आरक्षण नाही हेच जरांगेंचं दुखणं। चंद्रकांत पाटील बरळले। गरजवंत मराठ्यांचा लढा। नाकाने वांगी सोडणाऱ्या आणि विरोधात बोलणाऱ्या कोट्याधीश मराठ्यांना हे पण सांगा, जरांगे हटणार नाही आणि हटवता येणार नाही। 2 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यात काय मिळालं, जरांगेंना आज समाज विचारतोय। सरकार जरांगेंविरोधात कोर्टात गेलं, तोडगा काढायचा सोडून आंदोलन शांततेत नाही हे दुखणं सांगायला कोर्टात पोहोचलंय। नेमकं घडलंय काय? मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आज हायकोर्टामध्ये या आंदोलनाविरोधात 5 वकील गेले होते, ज्यामध्ये गुणरत्न सदावर्ते आणि अन्य 4 वकिलांचा समावेश होता। कोर्टाने सुद्धा बरेचसे प्रश्न केले, बऱ्याच ठिकाणी फटकारलं, मात्र आंदोलनाला विरोध नाही, फक्त आंदोलन शांततेत व्हावं आणि सामान्य माणसाला त्याचा त्रास होता कामा नये एवढाच काय तो सार आजच्या सुनावणीत निघाला। मराठा आंदोलकाने हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल केली आहे। अटी आणि शर्तींच्या हमीपत्रावर जरांगेंची सही कोर्टानं विचारलं, ती सही जरांगेंचीच आहे का याची पडताळणी केली का? आमरण उपोषण करण्यास परवानगी नव्हती, मात्र जरांगे आमरण उपोषण करत आहेत। जरांगे विरोधी वकिलांचा आज हायकोर्टात युक्तिवाद। आंदोलनाला ठाकरे आणि पवार रसद पुरवतायत। काल सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बॉटल फेकल्या। गुणरत्न सदावर्ते यांनी आज कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे। हे शांततेतच आंदोलन आहे का? कोर्टानं सुद्धा प्रतिप्रश्न केलेला आहे। कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू, राज्य सरकारची ही भूमिका आहे। दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये हायकोर्टाने आंदोलनाला फटकार तर मारली, मात्र आंदोलनाला विरोध नाही, फक्त शांततेत आंदोलन करा हेच जे आहे तो निष्कर्ष आजच्या हायकोर्टाच्या सुनावणीतून निघाला। दुसरीकडे उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, शिवेंद्रराजे हे कधी मनोज जरांगेंच्या भेटीला येत आहेत हे विचारलं जातंय। त्यातील उदयनराजे हे उद्या मनोज जरांगेंच्या भेटीला येणार असल्याची माहिती समजलेली आहे। तर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की EWS आणि SEBC आरक्षण दिलं होतं, मात्र त्याच्यात राजकीय आरक्षण नव्हतं, हेच मनोज जरांगेंचं दुखणं होतं। आता यांना राजकारणात आरक्षण हवंय, कारण यांना गावचा सरपंच व्हायचंय। चंद्रकांत पाटील असं बोलून आगीत तेल ओतण्याचं काम करतायत असा आरोप त्यांच्यावरती व्हायला सुरुवात झालाय। दरम्यान जे म्हणतात आम्ही 96 कुळी मराठी आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज नाहीये, आम्ही मागतच नाही तर आम्हाला देता कशाला, त्यावरच मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली की हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि त्यामुळे आता सरसकट नाही, पण ज्याला गरज आहे त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही मनोज जरांगेंची भूमिका बनली आहे। जरांगे हटणार नाही आणि हटवता येणारही नाही हे कळून चुकलेलं आहे। 2 वर्षांपासून ह्या आंदोलनाचा लढा सुरू आहे। हा माणूस उपोषणाला बसतो, त्यासोबतच हजारो लोक मैदानावरती येतात, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देतात, पैसा खर्च होतो, वेळ जातो, मात्र समाजाला हाताशी काही येत नाही हा आरोप मधल्या काळात व्हायला सुरुवात झाली होती। त्यामुळे मनोज जरांगेंना आता हातात काहीतरी ठोस पडल्याशिवाय मुंबई सोडता येणार नाही हेही तितकंच खरं आहे। तर सरकार सुद्धा जरांगेंविरोधामध्ये कोर्टात गेलंय। लक्षात घ्या, आज 11 वाजता वर्षा बंगल्यावरती राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शिंदे समिती आणि महाधिवक्ता यांच्या व्यतिरिक्त जे काही लोक होते ते सर्वच जण आज वर्षा बंगल्यावरती झालेल्या बैठकीसाठी उपस्थित होते। पण असं वाटलं होतं या बैठकीतून मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या मागण्यांसंदर्भात काहीतरी निघेल, मात्र त्याच्या 2च तासांनंतर थेट हायकोर्टामध्येच मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल झाली। त्यामध्ये राज्य सरकारची सुद्धा भूमिका मांडण्यात आलेली आहे। कोर्टाने फक्त सांगावं की मनोज जरांगेंचं उपोषण थांबवा आणि या आंदोलकांना बाहेर काढून द्या, लगेचच राज्य सरकार कारवाई करेल। म्हणजे स्वतःच्याने हँडल होत नाहीये म्हणून कोर्टाचा सहारा घेतला जातोय का असा प्रतिप्रश्न यावरती तयार झालेला आहे। मात्र कोर्टानं सांगितलंय की आंदोलनाला विरोध करता येणार नाही किंवा आंदोलनाला विरोध नाही, मात्र हे आंदोलन शांततेत व्हावं। 5000ची परवानगी होती, पण आता संख्या वाढलेली आहे, त्यामुळे 5000 वगळून इतरांना माघारी पाठवू शकता का असा कोर्टानं सुद्धा सवाल केलेला आहे। मात्र यावरती आता वकीलही बोलायला तयार नाहीये आणि कोर्टही आंदोलकांच्या विरोधात थेट भूमिका द्यायला तयार नाहीये। सध्याच्या घडीला जे आहे ते वकील म्हणजे जे आंदोलकांचे वकील आहेत ते सुद्धा हेच सांगतायत की जे आंदोलन शांततेत होत नाहीये, जिथे रस्ता रोको होतोय किंवा रेल्वे स्टेशन जाम होतंय, तिथे काही समाजकंटक आहेत, त्यांच्यावरती पोलीस कारवाई करतील, आमचा त्याला विरोध नसणार आहे।
या समाजकंटकांसाठी हा मेसेज आहे की आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न तुमच्यामुळे होतोय। यामुळेच मनोज जरांगेंचा विषय जो आहे तो हायकोर्टात गेलाय। जर मागणी पूर्ण न होता फक्त आणि फक्त तुमच्या चुकीच्या कृत्यांमुळे जर हे आंदोलन स्थगित करण्याची वेळ आली तर याचं संपूर्ण खापर तुमच्यावर फुटू शकतो। शेवटी हातातोंडाशी आलेला घास निघून जाईल। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावरती सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत। वानखडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम देऊ शकता का असं सुद्धा आंदोलकांच्या वकिलांनी जे आहे ते कोर्टाला म्हटलेलं आहे। या सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या एक एक करून पुढे येत आहेत। मात्र सगळ्यात मोठा खेळ खेळला गेलाय की सरकार जरांगें विरोधात कोर्टात पोहोचलंय। तुम्ही या भूमिकेकडे कसे पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।